हॅलो एव्हरीवन. ही आपली ग्रामपंचायत वेबसाईट आहे. तर यामध्ये आपण एखादी ग्रामपंचायत डिजिटलरित्या मॅनेज करू शकतो. तर त्यासाठी आपण सरपंच लॉग इन प्रोव्हाइड केलेलं आहे. तर आज आपण त्याचबद्दल माहिती पाहणार आहोत की सरपंच लॉग इन केल्यानंतर सरपंच डॅशबोर्डवर कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि आपल्याला कोणते फीचर्स तिथे पाहायला मिळतील. तर आपण इथून सरपंच लॉग इन करू शकतो. आता सरपंच लॉग इन केल्यानंतर आपण हा डॅशबोर्ड पाहू शकतो. त्यामध्ये आपल्याला टोटल आपल्या पंचायत अंडर किती युजर्स म्हणजे किती रहिवासी आहेत, त्यांची किती घरं आहेत आणि त्यांचे बिल्स टोटल किती आहेत, त्यातील पेंडिंग बिल आणि पेड बिल किती आहे, तर आपल्या पंचायत अंडर स्टाफ किती आहे, अशा आपण बेसिक माहिती इथं डॅशबोर्डवर पाहू शकतो. तसंच आपण रिसेंट बिल्स कोणते कोणते जनरेट केलेले आहेत तर ते देखील आपण इथे पाहू शकतो. तर आता पंचायत स्टाफ मॅनेज करण्यासाठी आपल्याकडे इथे मेन्यू आहे. तर यामधून आपण पंचायत स्टाफ ॲड करू शकतो. ॲड केलेला स्टाफ आपण इथे पाहू शकतो व त्यांना अपडेट व डिलीट करू शकतो. तसंच आपल्या ग्रामपंचायतीत असलेले रहिवासी ॲड करण्यासाठी इथे ॲड युजर ऑप्शन आहे. तर तिथून आपण एक्सेल फाईलनुसार बल्क इम्पोर्ट देखील करू शकतो. जर आपल्याला सगळेच युजर्स किंवा सगळेच रहिवासी एकदमच ॲड करायचे असतील तर हा ऑप्शन आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. तसंच आपण जर सिंगल युजर ॲड करणार असू तर तोही ऑप्शन इथे आपण प्रोव्हाइड केलेला आहे. आपण त्या एखाद्या रहिवासीचे डिटेल्स इथून पाहू शकतो. तसंच जर त्यांचे एक्स्ट्रा डिटेल्स आपल्याला ॲड करायचे असतील जसं की आधार नंबर वगैरे तर इथे आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, त्यांचे एक्स्ट्रा डिटेल्स ॲड आणि मॅनेज करण्यासाठी हा ऑप्शन आहे. आता फॅमिली मेंबर्स ऑप्शनमध्ये आपण जो युजर ॲड केला आहे तो युजर इथे सिलेक्ट करून त्याचा कोणता फॅमिली मेंबर ॲड करायचा आहे तो इथून आपण ॲड करू शकतो. इथे आपण कोणते कोणते फॅमिली मेंबर्स ॲड केले आहेत तर त्यांची रिलेशनशिप युजर सोबतची कशी आहे, काय आहे ते देखील इथे पाहू शकतो. आता युजर्सचे कोणते कोणते घर आपल्याकडे आहेत तर ते ॲड करण्यासाठी इथे हाऊस ऑप्शन आहे. इथून आपण युजर सिलेक्ट करू शकतो व त्यासाठी त्याचा घर नंबर, वॉर्ड नंबर फिल करून त्याचं घर ॲड करू शकतो. तसंच घर ॲड करताना आपण येथे हाऊस बिल आणि वॉटर बिल एकदमच ॲड केलं तर नंतर आपल्याला बिल जनरेट करण्यासाठी त्याचा फायदा होईल. तर आता बिल जनरेट सेक्शनमध्ये आपण येथे जनरेट बिल हा ऑप्शन आहे. तर आपण इथे पंचायत सिलेक्ट करून वार्षिक इयर टाकून आणि जे आपण बिल जनरेट करणार आहे त्याची लास्ट डेट म्हणजे ड्यू डेट इथे एंटर करून आपण जेवढे आपल्याकडे घर अवेलेबल आहेत तर त्या घरांसाठी हाऊस बिल आणि वॉटर बिल म्हणजे घरफाळा आणि पाणीपट्टी अशी दोन्ही बिल्स एकदमच जनरेट करू शकतो. ह्या बटनवरून सगळ्या एकदमच जनरेट होऊ शकतं. आणि जर आपल्याला एक एक बिल ॲड करायचं असेल तर इथे युजर सिलेक्ट करून त्या युजरचा कोणता घर अवेलेबल आहे आपल्याकडे ते सिलेक्ट करून येथे आपण मॅन्युअली सिंगल बिल देखील जनरेट करू शकतो. तर आपण इथे पाहू शकता की हे बिल्स जनरेट झालेले आहेत. ते कोणत्या युजर अंडर आहेत, त्याचा घर नंबर आणि त्याचं टोटल अमाऊंट प्लस किती त्यानं पे केलंय अशी कंप्लीट डिटेल आपल्याला इथे पाहायला मिळते. तसंच आपण व्ह्यू बटनवर क्लिक करून देखील याची पुरी माहिती पाहू शकतो. येथे आपल्याकडे पेमेंट रेकॉर्ड करण्यासाठी पण एक ऑप्शन आहे. जर एखाद्या युजरचं बिल आपण पे करणार आहे तर आपण इथे पेमेंट करू शकतो. आता याची अमाऊंट 700 आहे तर आपण 700 पर्यंत किती देखील अमाऊंट घेऊ शकतो, म्हणजे हाफ अमाऊंट, अर्धे अमाऊंट किंवा पार्शल पेमेंट देखील इथे आपण करू शकतो. आता 500 रुपयाचं आपण पेमेंट घेणार असेल तर आपण ते करू शकतो. पेमेंट डेट आपण येथे सिलेक्ट करू शकतो की आजची पेमेंट डेटला आपण पेमेंट एक्सेप्ट केलं आहे आणि येथे आपण काही पण नोट लिहू शकतो. आणि जर आपण ती पेमेंट सेव्ह केली तर इथे पाहू शकता आता ड्यू अमाऊंट 200 राहिलेले आहे कारण आपण आता 700 पैकी 500 पेमेंट हे ॲड करून घेतलेलं आहे. पेड अमाऊंटमध्ये आपण 500 इथे पाहू शकता. तसंच इथे प्रिंट ऑप्शन देखील आहे. जो काही बिल आहे तो आपण इथून प्रिंट देखील करू शकतो.
नेक्स्ट सेक्शन आहे न्यूज. जर आपल्या ग्रामपंचायती अंडर काही न्यूज वगैरे अवेलेबल असतील तर ते आपण येथे ऍड करू शकतो. जसं की येथे आपण केले आहे ते पाहू शकता. तसंच नवीन न्यूज देखील ऍड करण्याचा इथे ऑप्शन आहे. न्यूज ची इमेज वगैरे देखील इथे आपण ऍड करू शकतो. तर इथे पंचायत डिटेल्स आपण ऍड करू शकतो. जसं की आपल्या पंचायतचा फोटो किंवा ऍड्रेस वगैरे आपण इथे फिल करू शकतो. तसंच स्टाफ मेंबर ऍड करण्यासाठी इथे करंट सरपंच नेम, त्यांचे सिग्नेचर आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील अपलोड करू शकतो, जेणेकरून ही सिग्नेचर आपल्याला बिलवर डायरेक्ट पाहायला मिळते. तसंच आपल्याकडे ऑप्शन आहे की आपण इथून लँग्वेज देखील चेंज करू शकतो. जर आपल्याला ही वेबसाईट, हा पोर्टल हिंदीमध्ये पाहायचा असेल तर आपण हिंदी लँग्वेज सिलेक्ट केली तर आपण पाहू शकता की हा सगळा ऑप्शन्स आपल्याला हिंदीमध्ये पाहायला मिळतील. तसंच मराठीमध्ये देखील आपण पाहू शकतो. हे सगळे ऑप्शन्स आपल्याला मराठीमध्ये देखील पाहायला मिळतील. तर हा आपला सरपंच डॅशबोर्ड होता. थँक्यू.